रंगांधळा. मी तिला न्याहाळीत होतो. ती एकटीच एका कोपऱ्यात बसली होती, शांत. हातात एक ग्लास. त्यामधले मद्य अगदी सावकाश, ओठ देखील ओले होणार नाही इतक्या हलकेच पीत होती. पार्टी ऐन रंगात आली होती. बडी बडी धेंडे जमलेली. खाण्याच्या बशा आणि मद्याचे ग्लासेस भराभर रिकामे होत होते. शुभ्र पोशाखातले सेवक ते तत्परतेने भरत होते. वातावरणात सिगरेटचा धूर मिसळला होता. आवाज, कोलाहल, प्रत्येकजण शेजाऱ्याला तावातावानं काहीतरी पटवून देत होता. मनातले विचार बिअरवरच्या फेसासारखे पृष्ठभागी उफाळून येत होते. दुसऱ्याला आग्रहानं सांगितलं जात होतं. नशेत तारस्वर लागत होता. बोलत सगळेच होते, ऐकत कुणीच नव्हतं. ती एकटी मात्र कान देऊन ऐकल्यासारखी एकाग्र बसली होती. जणू काही एकमेकात गुरफटलेले आवाज वेगवेगळे करण्याचा कसला तरी गमतीदार खेळ खेळत होती. त्यात गंमत वाटून स्मित करत होती. मी वेडावल्यासारखा ते स्मित पाहत होतो. तिच्याकडे निसंकोचपणे सरळ पाहायला हरकत नव्हती. ते तिला कळण्यासारखं नव्हतं, कारण ती आंधळी होती. डोळ्यावर गडद काचांचा फॅशनेबल चष्मा चढवून तिने आपले वैगुण लपवले होते. प्रयोगशाळेत डोळ्यात ॲसिड जाऊन तिची दृष्टी गेली असं म्हणत. त्यामुळे डोळ्यांची अवस्था भयंकर असावी. परंतु चष्म्यामुळं ती लक्षात येत नव्हती. एवढं सोडलं तर तिचं एकूण व्यक्तिमत्व विलक्षण आकर्षक करणारं. गौरवर्ण, नाजूक चेहरा, काहीशी क्रूश शरीरयष्टी, प्रतस्थ वाटणारा शुभ्र रेशमी वेश. तिच्याकडं पाहिलं की मी हरकून जात असे. अनेक वेळा मी तिला पाहिलं. सभा समारंभात, संगीताच्या मैफिलीत, पार्ट्यांमध्ये, जिथे जिथे प्रतिष्ठित माणसं एकत्र जमतात तिथं तिथं. ती आल्यामुळे जणू समारंभाला प्रतिष्ठा येईल. ती विज्ञानाची प्राध्यापिका होती, निदान दृष्टी जाण्यापूर्वी तरी. विद्यापीठात तिनं अलौकिक यश मिळवलं. मला हे सारे माहीत होते. तसा मी तिच्या प्रेमातच पडलो होतो म्हणा. तिला मात्र माझी फारशी माहिती नव्हती. जुजबी ओळख होती इतकीच. आता गडबड फारच वाढली. एक जाडजूड बाई 2 पेग पोटात गेल्यावर जोरजोरानं लेक्चर देऊ लागली. एक टकल्या वेटरशी भांडू लागला होता. गर्दीतून वाट काढीत मी तिच्याजवळ गेलो. तिला अभिवादन केलं. ओळख दिली. ती हसली. मी म्हटलं, इथं खूप गोंगाट होतोय. आपण जरा बाहेर बसूया का? म्हणजे तुमची हरकत नसेल तरच. तिलाही ते पटलं. मी म्हटले, जरा थांबा हं, आणि वेटरकडून एक ग्लास भरला. तिने विरोध केला नाही. इतर मुलींसारखी तिला भीडभाड नसावी. आम्ही दोघी बाहेर जाऊन बसलो. बाहेर चांदणे पडले होते. हिरवळीवर अधेमध्ये पांढरे शुभ्र संगमरवरी पुतळे भुतासारखे उभे होते. गार वारा वाहू लागला. 2 दगडी चौथऱ्यावर आम्ही बसलो. चौथरे चांगलेच थंड लागत होते. इथे किती शांत वाटतं नाही? मी उद्गारलो. हो, तुम्हाला कल्पना नसेल, पण शांतता फार महत्वाची आहे, ती एकदम म्हणाली. तिच्या या वाक्यानं मी चमकलो. पण तसे न दाखवता मी पुन्हा म्हणालो, हो, आजकालच्या दिवसात शांतता तरी कुठे मिळते? मला मिळालीये, दृष्टी गेल्यापासून, ती हलकेच म्हणाली. पण आवाज? त्याचा त्रास तर तुम्हाला अधिकच होत असेल. आवाजाचा एवढा त्रास नाही, कारण नाही म्हटलं तरी आवाज आपल्या माहितीचेच असतात. कितीही मोठा झाला तरी अखेर तो ओळखीचाच आवाज असतो. मला भीती नाही वाटत. रंगांचं तसं नाही. रंगांची भीती? मी बुचकाळ्यात पडलो. यू नो, कलर्स कॅन बी टेरिबल, सिम्पली टेरिबल, ती म्हणाली. काय समजायचा तिच्या बोलण्याचा अर्थ? तिला मद्याची नशा चढली होती का? पण नशेत माणूस अधिक उत्कट होतो. अजिबात अर्थ नसलेलं बोलत नाही. मग अचानक आलेल्या अंधत्वानं हिच्या डोक्यावर परिणाम? मी वेड्यासारखं बोलते असं वाटतं ना तुम्हाला? माझ्या मनातलं विचार वाचल्यासारखी ती म्हणाली. पण मी चांगलीच नॉर्मल आहे हं. आय एम नॉट अ ड्रंक आयदर, ती पुढं म्हणाली.
पण एरवीपेक्षा थोडी हुशारी वाटतेय. मनातलं बोलायला संकोच वाटत नाही अशा वेळी. खरं ना? तिला संकोच वाटत नव्हता, पण मला भीती वाटू लागली. हे काहीतरी अनपेक्षित होतं. काय बोलायचं असेल हिला? आय रादर लाईक यू. तुम्ही चांगले वाटता मला. बोललेलं ऐकून घ्याल, कुठे बाहेर बोलणार नाही अशातलं वाटतं. ती म्हणाली, म्हणून बोलते तुमच्याकडे. इतके दिवस मी हे सारं मनात ठेवलं. बोलणार कुणाकडं? आणि बोलले तरी ते पटणार कुणाला? पण तुमची गोष्ट तशी नाही. पण का? एवढ्याशा ओळखीत माझ्यावर एवढा विश्वास? आपली ओळख थोडीशीच असेल. ती मिश्किलपणे हसून म्हणाली. पण एक सांगू तुम्हाला, आय थिंक यू आर इंटरेस्टेड इन मी. त्याच्याशिवाय का तुम्ही एवढी माझ्यावर नजर ठेवून असता? मी भलताच गडबडून गेलो. थंड हवेतही मला घाम फुटला. खरं आहे ना मी बोलते ते? तुमच्या गप्प राहण्यावरूनच सिद्ध होतंय. तर तुम्हाला तुम्हाला कसं कळलं? मी चाचरतच विचारलं. सोपं आहे. आपल्या दोघांशिवाय इतर लोक नसतात का आजूबाजूला? त्यांच्यापैकी कोणी कोणी सांगतं मला. मी हतबद्ध झालो. इतके सुसंगत बोलणाऱ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला असेल हे खरे तरी कसे मानायचे? पण मघाचे ते रंगाची भीती वगैरे? तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का? तिनं अचानक विचारलं. मी काहीच बोललो नाही. नुसताच तिच्याकडं पाहत राहिलो. माझी नजर तिला जाणवली की कोण जाणे. नसेल तर करू नका. प्रेमात माणूस फसतं. ती म्हणाली की सुंदर वाटणारी आणि इतकी डेडली गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही. आणि फक्त एकच डेडली गोष्ट जगात आहे, रंग. पण मला आता त्याची भीती वाटत नाही. मला फक्त सगळीकडे काळोखच दिसतो. ती हलकेच विस्कीचे घोट घेत राहिली. माझं प्रेमावर विश्वास आहे, पण प्रेमात वाहून जाण्यावर नाही, ती म्हणाली. एखाद्यावर प्रेम केलं म्हणून आपण त्याच्यासाठी कुठल्या मर्यादेपर्यंत जावं यावर सीमा आहे का? नाही ना. विज्ञान हा माझा विषय असल्यामुळे असेल, पण माझी सगळीच मतं रॅशनल आहेत. हळवेपणानं वाहवून जाणं मला बिलकुल आवडत नाही. आणि मला जो माणूस भेटला याचा स्वभाव त्याच्या नेमका उलट. रॅशनॅलिटी ही चीजच त्याच्याजवळ नव्हती. प्रत्येक गोष्टीला केवळ मनाचं प्रमाण. अर्थात त्यानं तसंच असायला हवं, कारण तो होताच कलावंत, फार मोठा कलावंत. कोण? मी विचारलं. रंगनाथ महिंद्र, तिनं सांगितलं. मी चमकलो. रंगनाथ महिंद्राची माहिती सर्वांनाच होती. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार. रंगनाथ हे त्यांचं खरं नाव नव्हतं. एखाद्या पदवीसारखं ते नाव त्यांना चिकटलं. रंगाशी विलक्षण ताकदीने खेळणारा चित्रकार म्हणून त्यांचा लौकिकही होता. रंगवण्याची त्यांची शैली अगदी स्वतंत्र. मॉडर्न चित्रकारामध्ये त्यांना मान होता. त्यांची चित्रे जगभराच्या गॅलऱ्यांमध्ये लागलेली. असा हा तरुण वयात विलक्षण कीर्ती संपादन केलेला चित्रकार एकाएकी अपघातानं वारला आणि त्याच्या मृत्यूने सारे कलाविश्व हादरून गेले. मला कल्पना नव्हती रंगनाथ महिंद्राशी तुमचा इतका जवळून परिचय होता याची. परिचय? ती विचारात हरवून गेल्यासारखी म्हणाली. रंगनाथांनी मला आयुष्यातले काही फार सुंदर क्षण दिले आणि काही मात्र फार भयानक. तिने पुढं सांगायला सुरुवात केली. दाराची बेल वाजली. तिनं दार उघडलं. पायऱ्यांवर एक तरुण उभा होता. केस पिंजारलेले, हातात एक लहानशी बॅग, काखेत घडीचा लाकडी इझेल. या ना, आत या, ती म्हणाली. पण तो जागचा हलला नाही. नुसता भारल्यासारखा तिच्याकडं पाहत राहिला. ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. ती लाजून चूर झाली. आजवर कोणी असे उघडपणे म्हणण्याचं धाडस दाखवलं नाही. या माणसाला साधे मॅनर्स देखील नाहीत का? आत या, ती पुन्हा म्हणाली. आय एम सॉरी, तो भानावर आल्यासारखं म्हणाला आणि 2 पायऱ्या चढून आत आला. मग तिला काय वाटलं असेल हे त्याच्या एकदम लक्षात आलं. तो म्हणाला, सॉरी, तुम्ही देखणे आहात, पण मी बोलतो ते तुम्हाला उद्देशून नव्हे.
तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या या रंगांना. रंग? तिने गोंधळून विचारलं. कसले रंग? फार फार सुंदर रंग पसरलेत तुमच्या भोवती. एवढंच बोलून तो म्हणाला, बाय द वे मी रंगनाथ, रंगनाथ महिंद्र. तिने त्याला आधीच ओळखलं होतं, त्याच्या एकंदर अवतारावरून आणि काखेतल्या इझेलवरून. काही लँडस्केप करण्यासाठी म्हणून त्याने करवीरला यायचं होतं. करवीर छोट्याशा शहरासारखं, पण तरीही त्याच्या आजूबाजूला निसर्ग सौंदर्य भरपूर असं होतं. कुणीतरी त्याला तिच्या वडिलांचा पत्ता दिला आणि पेइंग गेस्ट म्हणून काही दिवस तो त्यांच्याकडे उतरणार होता. तिच्या वडिलांना या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटत होता. परंतु सांगितलेली तारीख उलटून गेली तरी रंगनाथ आला नव्हता आणि तिची व तिच्या वडिलांची निराशा झाली होती. त्यानंतर एका आठवड्याने हा गृहस्थ आज उगवत होता. शिवाय त्याविषयी काही स्पष्टीकरणही देत नव्हता. परंतु एका दिवसातच तिची रंगनाथची चांगलीच ओळख झाली आणि या साऱ्याचं स्पष्टीकरण तिला मिळालं. तारीख, वार असल्या चिल्लर गोष्टी रंगनाथच्या हिशोबातच नसत. जेवण, अंघोळ असल्या नित्यक्रमाकडं त्याचं कधीच लक्ष नसे. प्रत्यक्ष चित्र काढताना किंवा चित्रांच्या तंद्रीत तो अक्षरशः तहानभूक विसरायचा. मुंबईला त्याच्या सेक्रेटरी त्याच्या चित्रांचा सगळा कारभार पाहायचा. परंतु त्याच्या कानावर घातलेल्या व्यवहाराच्या गोष्टींचीही रंगनाथला कटकट व्हायची. मुंबईच्या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी लँडस्केपचे निमित्त करून रंगनाथ करवीरला आला होता, असं म्हटलं तरीही चालेल. तिच्या ध्यानात येऊन चुकलं. रंगनाथ हा चार चौघांसारखा नाही, पण चार चौघां कलावंतांसारखाही नाही. कलावंतांचा लहरीपणा, एककल्लीपणा सारे सारे ती ऐकून होती. परंतु हा त्याही पलीकडचा. या कलावंताला जणू जगाचे भानच नव्हते. तो आणि त्याचे रंगांचे विश्व आजूबाजूच्या जगापासून फार दूर, स्वतंत्र होते. जे रंग त्याला जाणवत ते कॅनव्हासवर उतरवणे एवढाच त्याच्या अस्तित्वाचा अर्थ. या पलीकडे तो या जगातच नव्हता. तिच्या जगातल्या माणसांपेक्षा तो फार वेगळा. असा एखादा या जगात माणूस असेल अशी कल्पनाही तिला नव्हती. त्यामुळे तिला त्याच्याविषयी अधिकच कुतूहल वाटायचं. विज्ञानातली कोडी सोडवण्याच्या ईर्षेनं ती त्याच्या स्वभावाचे गुण शोधण्याचा प्रयत्न करायची. त्याच्या स्वभावाला एकच दरवाजा, त्याची चित्रे. रंगनाथ महिंद्राच्या चित्राविषयी तिनं खूप ऐकलं होतं, पण त्याचं एकही चित्र तिनं पाहिलं नाही. म्हणून करवीरला आल्यानंतर तो पहिलं चित्र कुठले काढतो हे बघण्याची तिला उत्सुकता राहिली. दुसऱ्याच दिवशी चित्र तयार झालं. कॅनव्हासवर बराचसा पांढरा रंग, मध्ये मध्ये सोनेरी वाटतील अशा रंगछटा, पण दरवाजासारखे काहीतरी उघडलेले, बऱ्याच पायऱ्या वाटतील असे काही तपकिरी रंगाचे पट्टे ब्रशने नुसते ठेवून दिलेले आणि मध्ये गुलाबी रंग. तिनं लांबून पाहिलं, मान कलती करून पाहिलं, डोळे बारीक करून पाहिलं. नक्कीच तिथे काहीतरी आकृती होती. हे कसलं चित्र आहे? तिनं विचारलं. ओळख पाहू, तो म्हणाला. मॉडर्न आर्टची चित्र मला ओळखता येत नाही, तिने काहीसे खरे आणि काहीसे थट्टेनं सांगितलं. तरी पण तर्क कर. तिने चित्र बारकाईने न्याहाळण्याचं नाटक केलं, मग डोळे मिटले, विचारात गुंगल्यासारखे दाखवले. तो आपल्या नाटकाला फसत आहे हे तिने चाणाक्षपणे ओळखले. एक काहीतरी अगडबंब इंटरप्रिटेशन ठोकून द्यायचं आणि त्याची फजिती करायचं असं ठरवून ती म्हणाली, एक अप्सरा स्वर्गाचं दार उघडते आणि या पायऱ्यांवरून एका मर्त्य मानवाला. राईट, तो आनंदानं ओरडला. बरोबर ओळखलंस तू. ती काहीशी गडबडली. आपले नाटक सांगून त्याची टर उडवायची असं ठरवून ती बोलणार होती. एवढ्यात तो पुढे म्हणाला, हा माझा कालचा अनुभव आहे, इथं आलो तेव्हाचा. तू दार उघडलंस त्या क्षणाचा. धक्का बसून ती गप्प झाली. तिला एकदम पटले, याने खोटे चित्र काढले नाही. हे सारे रंग याला काल जाणवत होते. म्हणूनच तो उत्स्फूर्तपणे ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल असं उद्गारला.
तरी देखील मॉडर्न आर्टची टिंगल करण्याची एकही संधी तिने यानंतरच्या दिवसात वाया घालवली नाही. मॉडर्न आर्टिस्ट काय वाटेल ते काढतात आणि त्याला काहीही नाव देतात, असंच नेहमी आग्रहानं म्हणायची ती. तो नुसतेच स्मित करायचा. कधी कधी तिला वाटे आपले बोलणे तो ऐकतच नाही. त्याच्या डोळ्यासमोर दुसरेच काहीतरी दिसत आहे. लँडस्केपसाठी तो करवीरला आला तरी कशाला हे तिला समजत नव्हतं. त्याच्या एकही निसर्गचित्रात तिला ओळखीची ठिकाणं दिसत नव्हती, नुसते रंग. ती विचारे तेव्हा तो सांगायचा, हे देऊळ, ही झाडे, हे पाणी आणि हे डोंगर. पण तिला मात्र ते नुसतेच रंग वाटत. मात्र एक गोष्ट खरी, ते रंग पॅलेटवरच्या नुसत्या रंगासारखे दिसायचे नाही. चित्रात त्यांना एक अपूर्वतेत चढल्यासारखं दिसायचं. असे वाटायचे की हे रंग जिवंत आहेत, त्यांचे एकमेकांशी नाते आहे, एकमेकांची भाषा त्यांना समजते आहे. थोडा अधिक प्रयत्न केला तर आपल्यालाही समजेल. या विचारानं तिला कसेसेच वाटायचे. या चित्रांकडे फार वेळ पाहायची भीती वाटायची. असे वाटायचे की आपण या चित्राचाच एक भाग झाले आहोत. आपण यात मिसळून चालले आहोत. रंगनातला श्रेष्ठ कलावंत का समजत हे तिला हळूहळू जाणवू लागलं. तो कॅनव्हासवर नुसते रंग चोपडीत नव्हता, तो रंगांची एक नवी सृष्टी निर्माण करत होता. एकदा संध्याकाळच्या वेळेस ती कुठून अशी घरी परत आली. रंगनाथच्या खोलीत काळोख होता. दिवा लावण्यासाठी ती पुढे होणार होती. एवढ्यात तिच्या ध्यानात आलं, खोलीत रंगनाथ आहे. ती दारातच थबकली. खोलीत 2 उंच मेणबत्त्या लावल्या होत्या. प्रथम काळोखी वाटणाऱ्या त्या खोलीत मेणबत्त्यांचा मंद उजेड पसरलेला होता. त्या मंद प्रकाशात रंगनाथ चित्र काढत होता. काय करावे हे तिला सुचेना. तो कसले चित्र काढत आहे हे पाहण्याची उत्सुकता तर होतीच, पण अपुऱ्या उजेडात खोलीत जाणे प्रशस्तही वाटत नव्हतं. त्याची समाधी मोडण्याचीही शक्यता होती. मग तिला चैन पडेना. हलकेच पाय न वाजवता ती त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. समोरच्या कॅनव्हासवर काळोख नव्हता, मंद प्रकाशही नव्हता. 2 मेणबत्त्यांच्या उभट रेषा तेवढ्या दिसत होत्या. बाकीचा कॅनव्हास जांभळ्या रंगांच्या चित्रविचित्र छटांनी भरून गेला होता. मध्ये मध्ये तो जांभळा रंग जगजगत होता, लखलखत होता. ती पाय न वाजवताच वळली, दाराशी पोहोचली. एवढ्यातच मागून शब्द आले, थांब. त्या आवाजातल्या आर्जवानं ती थांबली. आवडलं तुला चित्र? त्यानं विचारलं. मला मला समजलं नाही, ती प्रामाणिकपणे म्हणाली. चित्र समजण्यासाठी नसतं, ते आवडलं तरी आणि नाही आवडलं तरी. एकतर ते आवडतं नाहीतर नावडतं. त्याचा स्वर आज वेगळाच होता, थकल्यासारखा, ओढवल्यासारखा. ती त्याच्या जवळ गेली. तो इझेलवर डोके टेकून बसला होता, विलक्षण दमलेला. क्षणभर तिला त्याची दया आली. ती म्हणाली, तसं तर मला आवडलंच हे चित्र. तुमची सगळीच चित्र मला आवडतात. त्याच्याशिवाय की मी आत येऊन पाहत उभी होते. पण माझं मत विचारण्यात खरंच काही अर्थ नाही, कारण मला ती दृष्टीच नाही. तुमच्यासारख्या थोर कलावंतांच्या समोर माझ्यासारखीनं चित्राचं नाव देखील घेऊ नये. त्यानं वर पाहिलं. मेणबत्त्याच्या ज्योती त्याच्या डोळ्यात चमकल्या. तो आपल्याच तंद्रीत होता. तिचे बोलणे कदाचित त्याने ऐकलंही नसावं. तो म्हणाला, तू हुशार आहेस. मी काही सांगितलं तर ते तुला समजेल. कुणाकडे तरी बोलावं असं वाटतंय मला, पण समजणारं माणूसच भेटत नाही. तिच्या छातीत धस्स झालं. हा सांगणार तरी काय? मेणबत्त्यांच्या त्या मंद प्रकाशात तो अधिकच गूढ वाटत होता. त्याच्या गालांची उंच हाडे, पिंजारलेले, कपाळावर आलेले केस आणि वाढलेली दाढी, चमकणारे डोळे, तिला त्याची अधिक भीती वाटू लागली. एकाच वेळी आणि त्या विलक्षण ओढही वाटत होती. चटकन दिवा लावून हे गूढ वातावरण नाहीसे करावे, असा विचार मनात येऊन गेला. पण तो धीर झाला नाही. भारल्यासारखी ती त्याचं बोलणं ऐकत राहिली. तुला सांगायचं होतं की मी नॉर्मल नाही. माझे डोळे नॉर्मल नाहीत. इतरांना नसलेली एक चमत्कारिक दृष्टी त्यात आहे.
अलंकारिक अर्थानं नाही, खऱ्या-खुऱ्या अर्थानं. मला रंग दिसतात. इतरांना दिसतात तेवढे नाही, फार वेगळे. फार मोठ्या प्रमाणात दिसतात. ते हलत असतात. श्वासोच्छ्वास करत असतात. जिवंत असतात. माझ्यातून कॅनव्हासवर येण्याची धडपड चालू असते. समजतंय का तुला मी काय म्हणतो ते? तिने म्हटलं. त्यातले थोडेफार तिला आधीच समजू लागले होते. जाणवूही लागले होते. नेहमीच्या जगात रंगांना जागा असते, पण ते रेषांनी बांधलेले असतात. मला ठाऊक आहे. कारण पूर्वी मला ते रंग तसेच दिसायचे. पण हळूहळू त्यांनी बंड पुकारलं. रेषांचं बंधन तोडून ते बाहेर आले. मला रेषांनी बांधलेल्या वस्तूंची चित्र काढता येईनाशी झाली. रेषा पुसट झाल्या आणि रंगांनीच माझा ताबा घेतला. त्यामुळेच मी नॉर्मल राहिलो नाही. तेव्हाच माझा मॉडर्न आर्टिस्ट म्हणून लौकिक वाढू लागला. लोकांना वाटतं की हे माझ्या कल्पनेतून येतं. पण नाही, हे माझ्या अवतीभोवती वावरतं. या क्षणी तुला या खोलीत काळोख दिसत असेल. मला ती निळ्या, जांभळ्या, लखलखत्या रंगांच्या आणि उसळत्या लाटांनी भरून गेल्यासारखी वाटते. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्या भोवती आणि आजूबाजूला पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या छटा नुसत्या फेसासारख्या तरंगत होत्या. सुरुवातीला मला या प्रकाराची भीती वाटायची. पण आता आता मला रंगा वाचून वेगळं मी पण राहिलेलं नाही. आंधळ्याला काळोख दिसावा तसा मला स्वतःभोवती रंगांचा पूर आलेला दिसतो. लाल, निळे, जांभळे, पोपटी रंग, नुसते रंगच मला दिसतात. दिवसेंदिवस रेषा कमी कमी दिसू लागल्यात. एक प्रकारचा आंधळेपणाच म्हणणं. नुसतं चित्र काढतानाच नव्हे तर एरवीसुद्धा मला केवळ रंगाखेरीज दुसरं काहीच जाणवत नाही. कधी हर्ष होतो तर कधी भीती वाटते. काय होईल माझं? मी कदाचित रंगांधळा होईल. कदाचित माझं काही बरं वाईट. तिने नकळत त्याच्या तोंडावर हात ठेवला. हे सारं मी तुला का सांगितलं हे तुला समजेल म्हणून. तू मला आवडतेस म्हणून. शिवाय शिवाय तुलाही माझ्याविषयी वाटतं म्हणून. ती त्याची वाक्य पुरते ऐकून घ्यायला थांबलीच नाही. धावतच आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर अंग टाकून पडली. खरेच का ती तिच्या प्रेमात पडली? या विचारानं तिच्या अंगावर शहारे आले. नाही, असे असेल तर ते आत्ताच मोडून काढले पाहिजे. विज्ञानाच्या काटेकोर हिशोबांशी तिचे आजवर नाते जमले होते. ते तोडून ती असल्या ॲबनॉर्मल गोष्टीत स्वतःला गुंतवून घेणार नव्हती. हे सारे कितीही सुंदर वाटलं तरी ते तिचे नव्हते, तिच्यासाठी नव्हते. त्याच्या विकृतीशी तिला कसलाही संबंध ठेवायचा नव्हता. असे ठरवले तरी देखील 4 दिवसांनी ते त्याच्या लँडस्केप पेंटिंगला गेलीच खरी. गेले 4 दिवस ती त्याच्याशी काहीशी फटकून वागली होती. त्याची थोडीफार भरपाई म्हणून आणि थोडीफार उत्सुकता म्हणून. प्रथम बराच वेळ त्याला मनाजोगता स्पॉटच मिळेना. नंतर एक मोकळी जागा दिसली. पलीकडे हिरवीगार दरी, निळे जांभळे डोंगर आणि खाली झुकलेले आकाश. तिला 4 दिवसांपूर्वीचे त्याचे बोलणे आठवू लागले. आता कसले रंग दिसत असतील याला? त्याने अजून चित्र रंगवायला सुरुवात केली नव्हती. तो नुसता इकडे तिकडे फिरत होता. ती त्याच्या हालचाली न्याहाळीत नुसती बसली होती, निशब्द. तो काय करीत होता हे तिच्या बरोबर लक्षात येत होते. एखादा प्राणी जसा वास घेत फिरतो तसा तो त्याला दिसत असलेल्या रंगामधून वावरत होता. अचानकपणे तो फलकापाशी आला आणि त्याने निळ्या रंगाचे सपकारे मारायला सुरुवात केली. व्हॉट अ ब्युटी, तो स्वतःशीच बडबडत होता. सच अ रिच ब्ल्यू, व्हर्मिलियन, टर्कॉईज. थोडे रंगून झाले की तो पुन्हा आपल्याच मस्तीत इकडे तिकडे फिरून येई. या क्षणी तो वेडपटच वाटत होता. तिला किंचित हसू आले. सूर्य मावळतीला लागला. आभाळात सोनेरी छटा उतरली. तो अजूनही वेड्यासारखा घुमत होता. हे बघितलंच? सोनं, सोनं, अशा लखलखत्या ज्वाळा येत आहेत. पाऊस, निळा सोनेरी पाऊस. दोन्ही हात पसरून तो कशातून तरी वाट काढल्यासारखा फिरत होता. गोल्डन ब्ल्यू, धिस इज ब्युटी अँड धिस इज लाईफ. ती धास्तावून उभी राहिली. न जाणो तो अडखळून पडला तर.
पण तो परत आला. पॅलेटवर त्याने पिवळ्या नारिंगी रंगाच्या ट्यूब पिळल्या आणि आवेगात तो ब्रश फिरवू लागला. आणि एकाएकी तो ब्रश घेऊन चालत निघाला आकाशाच्या क्षितिजाच्या दिशेने. मी चाललो, रंगांमध्ये चाललो, असे ओरडत निघाला. ती उठली, पण त्याआधी तो कड्याच्या टोकावरून दिसेनासा झाला. खालच्या दरीत दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत मिळालं. तेव्हा वडिलांसोबत ती देखील गेली. त्यांच्या विरोधाला न जुमानता. त्याचा देह दगडावर छिन्न विछिन्न होऊन पडला होता. रक्ताचा शिडकावा होऊन दगड लाल काळे पडले होते. ती एवढ्या तेवढ्याने घाबरणारी मुलगीच नव्हती. प्रत्यक्ष अपघाताच्या वेळेस तिला विलक्षण धक्का बसला. तोंडून किंकाळीही फुटली हे खरं, परंतु ती लटपट्ट्या पायांनी का होईना एकटी परत घरी येऊ शकली. वडिलांना अपघाताविषयी सांगू शकली. आणि रात्री ती त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनवरही जाऊन आली. रात्रभर तिला झोप मात्र लागली नाही. अनेक विचार डोक्यात उलटसुलट फिरत राहिले. सगळ्या प्रकाराला ध्येयाला तोंड द्यायचं तिनं ठरवलं. रंगनाथच्या विकृतीविषयी मात्र ती कुणाकडेच फार बोलली नाही. एकतर तो समोर नसताना तिला ते सारे स्वप्नवत वाटत होते. दुसरे म्हणजे तिला त्या विकृतीशी उच्चारापुरता संबंधही नको होता. पण आज उजेडात रक्ताने माखलेले ते दगड पाहता पाहता तिला एक चमत्कारिक अनुभव आला. क्षणभर दगडावरचे वाळलेले ते काळे रक्त पुन्हा लाल झाले. जिथे तो देह पडला होता त्याच्या चारी बाजूंना रक्तासारखा लाल रंग जमून आला. आणि पाहता पाहता लाल रंगाची एक लाट तिच्या रोखानं चालून येऊ लागली. एक किंकाळी फोडून ती बेशुद्ध पडली. क्षणभर दगडावरचे ते वाळलेले काळे रक्त पुन्हा लाल झाले. जिथे तो देह पडला होता त्याच्या चारी बाजूंना रक्तासारखा लाल रंग जमून आला. आणि पाहता पाहता लाल रंगाची एक लाट तिच्या रोखानं चालून येऊ लागली. एक किंकाळी फोडून ती बेशुद्ध पडली. काही क्षणांनी शुद्धीवर आली तेव्हा ती गाडीत होती. तरी मी म्हणत होतो येऊ नकोस म्हणून. काही जणांना रक्त पाहून चक्कर येते, तिचे वडील म्हणत होते. पण तिला केवळ रक्त पाहून चक्कर आली नव्हती. तो भयंकर भास, पण तो केवळ भासच नव्हता, कारण आता तिला गाडीच्या रूपरेषा स्पष्ट दिसत होत्या. लाल रंगाचा ठिपका देखील समोर कुठेच नव्हता. तिला हायसं वाटलं. मध्यरात्री तिच्या स्वप्नात 2 मेणबत्त्या आल्या. त्यांच्या मागून रंगनाथची आकृती उभी राहिली. ते स्वप्न झटकून टाकत ती उठून बसली. तो आवाज ऐकण्याचीही तिला भीती वाटत होती, पण तो आवाज ऐकू येतच होता, दूरवरून आल्यासारखा. आता ती स्वप्नात नव्हती, पण भारल्यासारखी बिछाण्याला खिळून ऐकत होती. तू तू ऐकतेस ना? त्या आवाजात अजिजी होती. इथं काळोख आहे, दाट काळोख. मी त्यात गुदमरतोय. मला रंग हवे आहेत. रंग मी तुझ्या नजरेतून पाहील. मला रंग दिसतील. आपल्यात एक नातं आहे, त्यासाठी तरी मला रंग पाहू देत. तुझ्या नजरेतून पाहू देत. नाही, ती किंचाळली. आपल्यात कसलंही नातं नाही. तू येऊ नकोस. काळोखातून परत येऊ नकोस. शेजारच्या खोलीतून तिचे वडील धावत आले. ती घामाने थपथपली होती. उरलेली रात्र ते तिला आपल्याच खोलीत घेऊन गेले. पण तिची भीती कमी झाली नाही. त्याचा आवाज तिने स्पष्ट ऐकला होता. तो आपले शब्द खरे केल्याशिवाय राहणार नाही, कारण तो जिथे पोहोचला होता त्या काळोखात तो राहूच शकत नव्हता. त्याला रंग हवे होते, रंग. आणि अचानक तिला जाणवलं की तो आपल्या नजरेत आला आहे. वर्गात शिकवता शिकवता एकाएकी विद्यार्थ्यांच्या आकृत्या स्फोसट झाल्या. पांढऱ्या करड्या रंगाच्या छटा उसळू लागल्या. तिने तोल सावरला. वर्गात वेडावाकडा प्रकार होऊ न देता ती वर्ग लवकर सोडून घरी आली. नंतर तसे काही झाले नाही, पण संध्याकाळभर तिचे डोळे दुखत राहिले. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला निघाली तेव्हा उन्हात पिवळा सोनेरी रंग झगझगत होता. तिने डोळ्यावर गॉगल्स चढवले, तरीही तिला हालचाल जाणवत होती. काहीतरी उसळत होते, पुढे झेपावत होते. मध्यरात्री पुन्हा 2 मेणबत्त्या दिसल्या. आवाज ऐकू आला. मी आलो आहे, मी आलो आहे. ती जागी झाली. एकूण ते स्वप्नच होते या कल्पनेनं सुखावली.
पण क्षणभरच. खोलीकडे नजर जाताच तिला धक्का बसला. खोलीत अंधार नव्हता. सबंध खोली निळ्या जांभळ्या रंगाने झगझगत होती. आता मात्र ती समजून चुकली की तो आला आहे. तो जाण्याकरता नव्हे, तो तिच्या डोळ्यात कायम राहणार आहे. जागोजागी तिला रंगच रंग दिसणार, रेषा पुसट होत जाणार. दिवसेंदिवस ती अधिकाधिक रंगांधळी होणार. बाकीचे सारे आयुष्य संपणार. वेड्यासारखी ती रंगांची गुलाम होऊन राहणार. त्याचं ठीक होतं, कारण तो चित्रकार होता. विज्ञानाच्या प्राध्यापिकेला रंगांची नाते कशाला? काय वाटेल ते झाले तरी त्याच्या पुढे माघार घेणार नाही. प्रयोगशाळेत माझ्या टेबलाशी मी एकटीच होते. ती सांगत होती. विद्यार्थी होते, पण ते दूर. ज्याचं त्याचं आपल्या प्रयोगात लक्ष. मी सारं धैर्य एकवटून दोन्ही डोळ्यात ॲसिड ओतून घेतलं. मरणाची आग झाली. मी बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. माझ्या डोळ्यांवर पट्ट्या होत्या. पण उशाशी वडील बसले होते. कॉलेजमध्ये मला प्रयोग करताना अपघात झाल्याची बातमी पसरल्याचं त्याने सांगितलं. माझी दृष्टी गेल्याची बातमी सांगायला ते घाबरत होते, पण मीच ते त्यांच्याकडून वदवून घेतलं. मी त्या विलक्षण स्त्रीकडे थक्क होऊन पाहत राहिलो. तुम्हाला कल्पना नाही मी किती सुखात आहे याची. मी आंधळी आहे, पण निदान नॉर्मल आहे. डोळ्यासमोर उसळणाऱ्या त्या भयानक रंगांच्या लाटामध्ये भीतीनं मरून जायची वेळ यायची. हा काळोख किती शांत आहे, किती सुखाचा आहे. मला ठाऊक आहे, या काळोखात रंगनाथचा आत्मा तडफडत असेल, पण मी माझ्या डोळ्यांची दारं त्याला बंद केली आहेत. तिनं बोलणं थांबवलं. उत्तर रात्र सुरू झाली. पार्टी संपत आली होती. मी तिला घरी पोहोचवायला निघालो. तिला घरी पोहोचून उद्या परत भेटण्याचा निर्धारही केला. आमच्यामध्ये एक नवीनच नातं तयार झालं. घरी पोहोचलो तेव्हा घरी कोणीच जागं नव्हतं. मीच दरवाजा उघडला. पण खोलीत कुठेच काळोख नव्हता. सबंध खोली निळ्या जांभळ्या रंगांनी लखलखत होती. संपूर्ण खोली रंगांनी झगझगत होती.